श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. तर आज आहे चंपाषष्ठी. तर हा व्हिडिओ आहे चंपाषष्ठीचा सकाळ सकाळचा. 6:45 वाजलेत. तब्येत बरी नसल्यामुळं व्हिडिओला आवाज पण देऊ वाटेना आणि तोंडातलं काय माझं आणखीन कमी झालं नाही बघा. आता बहुतेक दवाखान्यात जावं लागणार. तर ही सकाळची वेळ होती 6:45ची. तर सकाळी सकाळी सर्वात अगोदर मी झाडून काढून घेतलं, कारण उठल्या उठल्या अगोदर दारात पाणी मारायचं होतं आणि झाडून काढायचं होतं. मधलं तर आणखीन तसंच होतं, कारण झोपले होते सगळेजण. म्हणलं अगोदर दारातलं करून घ्यावं, कारण झाडाला पाणी घातलं, दारात पाणी मारलं आणि उंबरे स्वच्छ धुवून घेतले की फ्रेश वाटतं. मध्ये काम राहिलं पण दारात पाणी मारलं आणि झाडाला पाणी घातले का मला चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. तुम्ही पण बघा, दारात पाणी मारल्या सडा कसं दारात टाकला, पाणी उंबरे धुतले, स्वच्छ पाणी मारलं, झाडाला पाणी घातलं की कसं फ्रेश वाटतं, जरा चांगलं वाटतं. आणि मध्ये किती काम केलं आणि बाहेरचं जर राहिलं तर मग ते म्हणत नाहीत का, घराची कळा अंगण सांगतं, मध्ये काय आहे ते. त्यासाठी अगोदर उठल्या उठल्या अंगण झाडायचं, गुलाबाला फुलं, आणि मगच घरातलं आवरायचं. तसं तर आपण घरातलं आवरतच असतो. संध्याकाळीच किचनचा ओटा आहे ते पुसलेला असतो. कधी तर तब्येत बरी नसल्या तर राहतो, पण असं सहसा किचनचा ओटा स्वच्छच असतो. तर बघा सगळं आता ही माझं का देवपूजा करत होते मी. तर देवपूजा केली, सगळं झालं, स्वयंपाक केला. आणि चंपाषष्ठी आहे आज म्हणून कोटंबा परड्यामध्ये घालण्यासाठी रोडगे नैवेद्य केले होते. तर सजगुऱ्याच्या पिठाचे तीळ लावून रोडगे, पुन्हा भरीत, कांद्याची पात, वांग, कारण आता रोडगा ते कांद्याची पात भरीत असतं ना, ते आज कोटंब्यामध्ये घातलं की मग खात होतं आम्ही. नवीन वांग तोपर्यंत नाही खात. तर धुवून टाकलं होतं. सगळं काम झालं होतं माझं, वाचनसुद्धा झालं होतं. पण एवढ्या सगळ्या कामाला माझ्या सकाळपासूनच्या देवपूजा, स्वयंपाक, हे सगळं काम व्हायला 3 वाजले होते. तर मी 3 वाजता गेलते, कारण आता कुटुंबा परड्या कुणाच्या घरला जाणार, कारण आपण जर सिटीत राहत असेल तर कुणाच्या घरी परड्या आहेत, कुणाच्या घरी कोटंबा आहे, आपल्याला काय माहीत नसतं ना. त्यासाठी मी काय करत असते, खंडोबाचं मंदिर आहे तिथं जवळपास, तर त्या मंदिरातच जाते आणि तिथं परड्या कोटंब सगळं असतं आणि तिथे जाऊन भरून येते. आणि घरी आदित्यला म्हणलं तळीवचं, त्याला ती घरीच खंडोबाची मूर्ती ठेवायला लावली ताटात, आणि येळकोट जय मल्हार असं म्हणायला लावलं. खंडोबावर भंडारा खोबरं उधळायला लावलं. सगळं झालं, ते आरती केली, सगळं वाचन करून घेतलं. आणि मग मी आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये गेलो. आणि दोघं भरायचं त्याला म्हणलं चल माझ्यासोबत. त्यांना आज कॉन्टॅक्ट केला नाही, कारण माझं दुखायला खूप होतं. पण तरीसुद्धा ते तो म्हणला होता मी वाचतो म्हणजे. त्यानं किती 2 अध्याय वाचले. त्याला कुठं असं सवय नसते, मी नाही अशा बसायची वाचायची. तरी सध्या त्याला माझा आवडायचं होईपर्यंत 1-2-3 अध्याय वाचले त्यानं, बाकी सगळे मी वाचले. मंदिरामध्ये आलो, तिथे वारी लागली होती मंदिरात दर्शनासाठी. तर अगोदर आम्ही काय केलं, दरवर्षी मी काय करते, इथं मंदिरालाच जाते, या मंदिरामध्ये जाते, खंडोबाच्या मंदिरामध्ये जाते. तिथं परड्या कुटुंबे असतात म्हणून कुठं हुडकत बसत नाही, त्याची येऊन भरते मी. आणि परत पुन्हा मग मी आदूला म्हणलं की हातात भंडारा खोबरं घे आणि ही कर, नारळ पण घे, त्या नारळ पण फोडायचं म्हणून त्याला घ्यायला लावलं. आणि इथं पण खूप छान सजवतात. रक्तदान असतं, दरवर्षी रक्तदान असतं, महाप्रसाद असतो, खूप छान दर्शन घेतलं, सगळं दर्शन केलं. आणि मग परत पुन्हा मग घरी आलो आम्ही दोघंजण. नारळ फोडलं, प्रसाद घेतला आणि घरी आलो. तर घरी येताना अनुष्कासाठी आदू म्हणला मम्मी पाणीपुरी घे, त्याला पाणीपुरी खाऊ वाटत होती म्हणून मग पाणीपुरी घेतली. 2 प्लेट दोघांसाठी पाणीपुरी घेतली आणि प्रसाद मग आणून दोघांना दिली आणि मी पण जेवण केले. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यावर की छान होता म्हणून, कारण मला जसं जमला तसा व्हिडिओ केला, जास्त काही व्हिडिओ केला नाही. आणि आजची पूजा वगैरे चांगली झाली. तोंडात आलेलं आज ना उद्या कमी होईल, कारण कसं असतं, आपण पारायण काळ असतो ना, आपण पारायण करायला ना त्याला अडचणी तर नक्की येतात बघा. माहीत नाही आता कशामुळं आलं, कारण हे आता पहिल्या दिवसापासूनच चालू होतं माझ्या तोंडातलं आलेलं, कारण पारायण करायच्या अगोदर नव्हतं. पण जेव्हा मी पारायण करायला बसले, करायचं म्हणलं की माझ्या तोंडातलं आलं. त्या दुसऱ्या दिवशीचं आलं. ते धुणं वगैरे सगळं धुतलं सटीचं, आणि खंडोबाला ची पूजा केली की दुसऱ्या दिवशी पारायण होतं ना शनिवारी, तर शुक्रवारी संध्याकाळच्याला चालतं, शनिवारी सकाळी वाचायचं, तर माझ्या तोंडातलं आलं. तरी पण मी चालू केलं. पण जाऊ दे, आता झाले 5 दिवस संपले, 6 आणि 7 2 दिवस राहिले. श्रीपाद वल्लभ करून घेतील माझ्याकडून महाराज, दत्त महाराज. हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. तर सर्वांना श्री स्वामी